Hello everyone, welcome back to Iron Learning. Myself Krishna Shalke, a second year BMS student. आजपासून आपण चालू करता एक संस्कृतची लेक्चर सिरीज ज्यामध्ये आपण पेपर 1 आणि पेपर 2 दोघांचा आपण सिलेबस कव्हर करणार आहोत टॉपिक वाईज. तर आजचे जे टॉपिक आहे आपले ते आहे महेश्वरी सूत्र, उच्चारण स्थान, प्रयत्न आणि संज्ञा प्रकरण. हे सर्व करायच्या आधी आपण बघू वर्ण परिचय. वर्ण वर्ण कसे? वर्ण दोन प्रकारचे, स्वर आणि व्यंजन. स्वर सांगितलेले आहे आपल्याला टोटल 13 स्वर सांगितलेले आहे आणि व्यंजन सांगितलेले आहे टोटल 33 व्यंजन. बघा, स्वर ज्या वर्णाचा उच्चार करण्यास सुरुवात केल्यापासून ते शेवटपर्यंत जर एकसारखीच ध्वनी निर्माण होत असेल तर त्या वर्णाला आपण स्वर असे म्हणतो. ठीक आहे. स्वर किती सांगितलेले आहेत? 13. स्वर कसे असतात? स्वतंत्र. बघा, स्वर उच्चारण करताना आपल्याला कोणत्याही दुसऱ्या वर्णाची गरज नाही लागत, मदत नाही लागत. तर स्वर कसे आहेत? स्वतंत्र आहे. त्याच्यानंतर आपण बघू व्यंजन. व्यंजन हे 33 कसे? 33 व्यंजन कसे काउंट होतात बघा. आता क पासून ते प पर्यंत हे आहेत 25 स्पर्श व्यंजन म्हणतो आपण. क पासून म पर्यंत येणारे वर्ग, क पासून म पर्यंत येणारे जे वर्ण आहेत त्यांना आपण स्पर्श व्यंजन म्हणतो. त्यानंतर अंतःस्थ हे झाले 4 आणि उष्म हे झाले 4. 25 + 8 = 33 व्यंजन असे काउंट होतात. आता श त्र ज्ञ हे व्यंजनमध्ये काउंट होत नाही. काउंट होत नाही तर बघा, हे व्यंजनांच्या मिक्सचर्सने तयार झालेले आहे. बघा, आता श हे बनला कसा? क आणि श मिळून काय बनतो? क्ष बनतो. त्याच्यानंतर त्र हे बनतो कसा? त आणि र मिळून त्र बनतो. त्याच्यानंतर ज्ञ, ज्ञ कसा तयार झाला? ज आणि न, ज आणि न मिळून ज्ञ तयार होतो. तर अशा प्रकारे हे झालेलं आहे. स्पर्श व्यंजन किती आहे? 25. अंतःस्थ व्यंजन किती आहे? 4. उष्म व्यंजन किती आहे? 4. टोटल किती झाले व्यंजन? 33. वर्णामध्ये आपण स्वर आणि व्यंजन पाहिले. स्वर किती प्रकार? स्वर किती आहेत? 13 आहे. आता आपण बघू अनुनासिक. अनुनासिक मध्ये यमंगणनम म्हणजे कोणत्याही वर्गाच्या शेवटचे येणारे वर्ण हे अनुनासिक वर्ण असतात. आता आपण बघू टाइप ऑफ स्वर. ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर, लुप्त स्वर. बघा, ऱ्हस्व स्वर उच्चारण करताना एक मात्राचा वेळ लागतो. उदाहरण अ इ उ रू. ऱ्हस्व स्वरला उच्चारण करायला एक मात्रेचा वेळ लागतो. त्याच्यानंतर दीर्घ स्वर उच्चारण करायला आपल्याला 2 मात्राचा वेळ लागतो. उदाहरण आ इ उ. लुप्त स्वर याला उच्चारण करायला आपल्याला 3 मात्राचा वेळ लागतो, जसं की ओम. ठीक आहे. आता बघूया मिश्र. मिश्र म्हणजे काय? संयुक्त. जसं तुम्हाला सांगितलं होतं क्षत्रज्ञ हे व्यंजनांच्या मिक्सचर्सनं बनते, तसंच मिश्र हे स्वरांच्या मिक्सचर्सनं बनते. बघा आता बनते काय? ए ओ ओ ओ हे बनले कसे? तर अ प्लस ई = ए हा शब्द तयार झाला. त्याच्यानंतर अ प्लस ए = ए तयार झाला. अ प्लस उ = ओ तयार झाला आणि अ प्लस ओ = औ तयार झाला. ठीक आहे. हे झाले संयुक्त म्हणजेच मिश्र व्यंजन. मिश्र. ठीक आहे. मिश्र स्वर. त्यानंतर आपण बघू महेश्वरी सूत्र. महेश्वरी सूत्र टोटल संख्या किती आहे? 14 आहे. टोटल 14 महेश्वरी सूत्र. सांगितले कोण? पाणिनी मुनींनी सांगितले होते, म्हणजे रचले होते. ठीक आहे. आता 14 महेश्वरी सूत्र कोणचे? अ इ उ न रू लू क ए ओंग ए औच ह य व र ट ल न यमंगणनम जवय्य घड धश जब गड दश ख फ छ ट थ चट तव कपय्य शशसर आणि हल. हे झाले आपले 14 महेश्वरी सूत्र. बघा, याची बॅकस्टोरी काय आहे? तर शिवजी जेव्हा आपला तांडव नृत्य समाप्त करत होते त्यावेळेस त्यांनी त्यांचा डमरू 14 वेळा वाजवला आणि तीच ध्वनी पाणिनी मुनींनी ऐकली आणि शिवसूत्र रचले. तर बघा कशा आहेत. महेश्वरी सूत्राला आपण शिवसूत्र पण म्हणतो. काऊन? तर पाणिनी मुनींना हे शिवसूत्र महादेवांकडून भेटले होते, म्हणून आपण याला शिवसूत्र असे म्हणतो. आणि याला आपण अनादी सूत्र असे पण म्हणतो. काऊन? तर या 14 सूत्रातील पहिल्या सूत्राने अन प्रत्याहार तयार होतो. अन हा तयार होतो, त्यामुळे आपण अनादी सूत्र असे पण म्हणतो. बघा, महेश्वरी सूत्र टोटल संख्या 14 आहे. कोणी रचले? पाणिनी मुनींनी रचले. आणि यांना आपण शिवसूत्र पण म्हणतो आणि अनादी सूत्र पण म्हणतो. हे लक्षात ठेवा, एमसीक्यू मध्ये विचारला जाऊ शकतो. आता बघू महेश्वरी सूत्रामध्ये टोटल स्वर किती आहे? टोटल स्वर आहे 9. महेश्वरी सूत्रामध्ये टोटल 9 हे स्वर आहे. आता कसे?
बघा, अ आणि च, अच प्रत्याहार, अ च, अच प्रत्याहारच्या अंडर येणारे सूत्र कोणचे, वर्ण कोणचे आहे? स्वर आहे. अ, इ, उ, रू, लू, ए, ओ, ए, ओ. हे झाले 9 स्वर. आता तुम्ही बोलसाल की न, क, अंग आणि च हे काउंट नाही झाले. तर हे झाले ईत संज्ञक. ईत संज्ञक वर्ण जे आहेत ते महेश्वरी सूत्राच्या शेवटला येतात आणि आपण त्यांचा लोप करतो. जेव्हा आपण त्यांना यूज करतो ना, तेव्हा आपण त्यांचा लोप करतो. जसं अच प्रत्याहारमध्ये आपण अ, इ, उ, न काय झाला? ईत संज्ञक म्हणून त्याचा लोप होतो, तो गायब होतो. त्याच्यानंतर रू, लू, क चा लोप झाला, ए, ओ, अंगचा लोप झाला, ऐ, ओ, च चा लोप झाला. म्हणजेच स्वर किती झाले? 9. अच प्रत्याहारमध्ये स्वर किती झाले? 9. ठीक आहे. आता प्रत्याहार म्हणजे काय? बघा, प्रत्याहार तयार कसा होतो? हे पण एक पॉइंट आहे. तर महेश्वरी सूत्रातील कोणताही एक वर्ण आणि ईत संज्ञक एक वर्ण. बघा, ईत वाले कुठं सापडणार तुम्हाला? महेश्वरी सूत्राच्या शेवटला. जे पण राहील तो काय? ईत संज्ञक. जसं की न, क, अंग, च, हे ट, न, म, न, श, श, व, य, र, ह, ल. हे काय झाले? शेवटचे महेश्वरी सूत्रामध्ये शेवटचे वर्ण 14 महेश्वरी सूत्र आहेत. त्याच्यात प्रत्येकात शेवटचा जे वर्ण आहे तो काय झाला? ईत संज्ञक मानावा आणि त्याचा लोप करायचा आहे आपल्याला जेव्हा आपण यूज करतो. तर प्रत्याहार कसा बनते ते सांगितलं तुम्हाला. महेश्वरी सूत्रातील कोणचा पण एक वर्ण, जसं की आपण इथं घेतला अ आणि इथं घेतला च, तर हे काय झालं? अच प्रत्याहार. अच प्रत्याहार. अच प्रत्याहार मध्ये आपण लोप केल्याच्या नंतर ईत संज्ञकनुसार आपण जर लोप केला तर उरते हे 9 स्वर. जसं की ह आणि ल, ह आणि ल. आता ह, ल हा एक प्रत्याहार झाला. याच्यात येणारे जेवढे पण वर्ण आहेत ते काय आहे? व्यंजन आहेत. याच्यात येणारे सगळे वर्ण व्यंजन आहेत. बघा, तुम्हाला पुन्हा एक वेळा कळवतो की प्रत्याहार आणि ईत संज्ञक म्हणजे काय? ईत ज्याचा लोप होतो, ठीक आहे, आणि प्रत्याहार. प्रत्याहार जसं की अच प्रत्याहार. अच प्रत्याहारच्या अंडर येणारे टोटल 9 स्वर आहे. कसे काउंट झाले ते पण सांगितलं तुम्हाला. अ, इ, उ, रू, लू, ए, ओ, ए, ओ. म्हणजे न, क, अंग आणि च हे काय झाले? ईत संज्ञक झाले. त्यामुळे आपण त्याचा लोप केला, त्यांना गायब केलं. ठीक आहे. आता आपण बघूया हल प्रत्याहार. हल प्रत्याहारमध्ये ह पासून ल पर्यंत येणारे वर्ण याला म्हणतो आपण हल प्रत्याहार. महेश्वरी सूत्रातला एक वर्ण आणि एक दुसरा काय झाला? ईत संज्ञक झाला. त्यामुळं हा हल प्रत्याहार तयार झाला. ठीक आहे. याच्या अंदर जेवढे पण येणारे वर्ण आहेत ते काय झाले? व्यंजन झाले. हे लक्षात घ्या. 1 पासून 4 पर्यंत 1, 2, 3 स्टार्टिंगचे जे 4 महेश्वरी सूत्र आहेत ते काय झाले? स्वर झाले आणि 5 पासून 14 पर्यंत हे काय झाले? व्यंजन झाले. पण याच्यात लोप करून म्हणजे ईत संज्ञक वर्ण सोडून हे आपल्याला काउंट करून लिहायचे आहे, म्हणजे लक्षात घ्यायचे आहे. ठीक आहे. आता बघू अल प्रत्याहार. अल प्रत्याहार मध्ये काय आला? अ पासून ल पर्यंत म्हणजे पूर्ण प्रत्याहारात स्वरच वर्ण येतात. सर्वच वर्ण येतात. या प्रत्याहार अल प्रत्याहारमध्ये सर्वच वर्ण येतात. म्हणजे स्वर आणि व्यंजन पूर्ण येतात. ठीक आहे. अल प्रत्याहार. तसे तर टोटल 42 प्रत्याहार सांगितले आहे. लक्षात करून घ्या. टोटल प्रत्याहार किती आहे? 42 प्रत्याहार सांगितले आहे. तर आता आपण महेश्वरी सूत्रामध्ये काय बघितलं? महेश्वरी सूत्र 14 आहे. संख्या यांची 14 आहे. रचले कोण? पाणिनी मुनींनी रचले. त्यांना कुठून मिळाले? शिवजींकडून मिळाले. म्हणून आपण त्याला शिवसूत्र पण म्हणतो. अनादी सूत्र याला दुसरं नाव अनादी सूत्र पण आहे. काऊन? तर पहिला जे बनतो तो अन प्रत्याहार बनतो. अन हा बनतो. बघा अ आणि न. महेश्वरी सूत्रात अ आणि हा न. अन मध्ये सगळ्यात पहिला अन बनला म्हणून आपण त्याला काय म्हणलं? अनादी सूत्र असं पण म्हणतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण काय बघितलं होतं? स्वर हे 9 आहे. व्यंजन हे ह पासून ल पर्यंत आहे आणि अल प्रत्याहार मध्ये स्वर पण येतात आणि व्यंजन पण येतात. तर प्रत्याहार हे कळालं तुम्हाला? प्रत्याहार कसा तयार होतो? कोणचा पण एक वर्ण आणि ईत संज्ञक वर्ण हे दोन मिळून प्रत्ययहार तयार होतो. ठीक आहे. आणि ईत वाले लोप करतात. ईत संज्ञा म्हणजे काय? लोप. पुढे आपण बघू. पुढे याचे सूत्र दिलेले आहे मी, ते आपण वाचू आणि पुन्हा एक वेळा एक्सप्लेन करणार या गोष्टीला. ठीक आहे. तर आतासाठी एवढंच. पुढे बघू.
आता हे आहे उच्चारण स्थान. उच्चारण स्थान म्हणजे काय? तो वैशिष्ट्य स्थान किंवा मग अवयव जिथून वर्णाचा किंवा ध्वनीचा उच्चार होतो त्याला उच्चारण स्थान म्हणतात. बघा आता कसं आहे, याच्यात नाही का सगळ्यात इम्पॉर्टंट काय सूत्र आहे, हे तुम्हाला डायरेक्ट लर्न करायचे आहे. सूत्रातून तुम्हाला वर्ण आणि उच्चारण स्थान हे दोन्ही पण माहीत पडते. बघा आता सूत्र लक्षात कसे करायचे. अकुह विसर्जनानाम कंठ, इचू यशानाम तालू, रुटूर रशानाम मूर्धा, लुतुल स्थानाम दंता, उपपद्मिनीयानाम ओष्ठ, अनुस्वारस्य नासिका यमंगणानाम नासिकाच, ऐदवतो कंठतालु औदवतो कंठोष्टम, वकारस्य दंतोष्टम, जीवामूल्यस्य जीवामूलम. हे तुम्हाला सूत्र पूर्णच्या पूर्ण लर्न करायचे आहे. बघा आता एक एक्सप्लेन करतो मी. अ कु ह. बघा आता याच्यातच या सूत्रातच याचे येणारे एक्झाम्पल आहे. अ पण आहे, ह पण आहे, नाही अ पण आहे, आ पण आहे आणि विसर्ग आहे. त्याच्यानंतर ह पण आहे. अ आ विसर्ग आणि ह आणि पूर्ण क वर्ग, क ख ग ढ आणि अंग. यांच्या वर्णाचा, हे जेवढे पण वर्ण आहे यांचा उच्चारण स्थान काय आहे? कंठ आहे. कंठ म्हणजे तुम्हाला याच्यातला कोणचा पण वर्ण हे विचारला जाऊ शकते आणि याचा उच्चारण स्थान काय आहे असं विचारलं जाऊ शकते. म्हणजे क्वेश्चन मध्ये हे वर्ण दिले जातील आणि तुम्हाला याचा उच्चारण स्थान विचारलं जाते. ठीक आहे, तर उच्चारण स्थान याचा काय राहील? कंठ राहील. आता हे कसे आहे बघा, अ पण आला, ह पण आला, तर क जे आहे कु, या क मध्ये पूर्ण वर्ग येतो. क वर्ग, अ आ आणि क मध्ये पूर्ण वर्ग आणि ह आणि विसर्ग, हा विसर्ग येईल. ठीक आहे, त्याच्यानंतर सेम ई, मोठी ई आणि छोटी ई, त्याच्यानंतर च वर्ग आला, त्याच्यानंतर य आला आणि श आला. ई ई य श आणि पूर्ण च वर्ग, हा या वर्णांचा उच्चारण स्थान काय राहील? तालू. तसंच रु टू र शाना मूर्धा यांचा उच्चारण स्थान मूर्धा. लू तुल स्थानाम दंत. आता याच्यात बघा लू तुल, आता लू बघा ल, लू ल स आणि पूर्ण त वर्ग. ठीक आहे, त थ ध ध न आणि उपपद्मिनीनं बघा अनुस्वारस्य नासिका यमंगणम नासिकाच. याचे उदाहरण काय? यमंगणम. याच्यात पण म येतो आणि याच्यात पण म येतो, याच्यात पण न येतो आणि याच्यात पण न येतो. बघा जर काही क्वेश्चन असा आला, म्हणजे तुम्हाला विचारलं की न या वर्णाचा उच्चारण स्थान आहे काय, तर तुम्हाला प्रायोरिटी द्यायची आहे मुख नासिकाला. ठीक आहे, अनुनासिक वर्ण आहे म्हणून आपल्याला काय करायचं आहे? मुख नासिकाला प्रायोरिटी द्यायची आहे. जर काही क्वेश्चन मध्ये तुम्हाला असं विचारलं गेलं की न हा याचं उच्चारण स्थान काय आहे आणि ऑप्शन मध्ये तुम्हाला जर काही दंत पण दिलेला आहे आणि मुख नासिका पण दिलेला आहे आणि ऑप्शन मध्ये ऑप्शन सी मध्ये बोथ ए आणि बी दिलेला आहे, म्हणजे दंत पण राईट आहे आणि मुख नासिका पण राईट आहे, तर तुम्हाला बोथ करायचा आन्सर. ठीक आहे, आणि जर नाही दिलाय तर तुम्हाला प्रायोरिटी मुख नासिकाला द्यायची आहे. सेम म साठी पण यूज होतो. जसं तुम्हाला म हा वर्ण देऊन विचारलं गेलेला आहे की याचा उच्चारण स्थान आहे कोणचा, तर तुम्ही काय सांगसान? मुख नासिका. ठीक आहे, मुख नासिका हा उच्चारण स्थान आहे. आणि जर काही ऑप्शन मध्ये दिलाय ओष्ठ पण आहे आणि मुख नासिका पण आहे, तर तुम्हाला बोथ आन्सर करायचं आहे. ठीक आहे, तसेच तुम्हाला हे सूत्र पण लक्षात करायचे आहे, वर्ण पण लक्षात करायचे आहे, बस एवढंच आहे. त्याच्यानंतर सूत्र हे डायरेक्टली क्वेश्चन मध्ये विचारलं जाते एमसीक्यू मध्ये. आता आपण पाहणार आहे प्रयत्न. प्रयत्न कसे? दोन प्रकारचे, बाह्य आणि अभ्यंतर. अभ्यंतर उच्चारण करण्याच्या आधी आपण जे प्रयत्न करतो त्याला आपण अभ्यंतर प्रयत्न असं म्हणतो. आणि बाह्य प्रयत्न उच्चारण केल्यानंतर आपण जे प्रयत्न करतो त्याला आपण बाह्य प्रयत्न असे म्हणतो. अभ्यंतर प्रयत्नामध्ये टोटल 5 येतात. स्पृष्ट, ईषत्स्पृष्ट, ईषद विवृत्त, विवृत्त आणि संवृत्त. बघा स्पृष्ट, स्पृष्ट काय आहे? मुखाच्या अव्ययांचा घनिष्ठ स्पर्श. जेव्हा आपण वर्ण उच्चारण करतो त्यावेळेस मुखाच्या अव्ययांचा घनिष्ठ स्पर्श होतो. याचे एक्झाम्पल काय आहे? क पासून म पर्यंत, म्हणजेच काय? स्पर्श व्यंजन. स्पर्श व्यंजन किती आहेत? 25 आहे इन नंबर. किती आहे? 25 इन नंबर. ठीक आहे, त्यानंतर ईषत्स्पृष्ट. ईषत्स्पृष्टमध्ये अभ्यंतर हे येतात. बघा ईषत्स्पृष्ट काय? मुखातील अव्ययांचा अल्प स्पर्श होतो. ठीक आहे, वर्ण उच्चारण करताना. याचे एक्झाम्पल काय सांगितलं? अभ्यंतर य र ल व. आता ईषत विवृत्त. ईषत विवृत्त मुखातील अवयवांमध्ये थोडा अंतर येतो, जसं की श श स ह. याला आपण काय म्हणतो? उष्म व्यंजन म्हणतो. ठीक आहे, त्याच्यानंतर विवृत्त मुखातील अवयवांमध्ये खूप अंतर येतो, जसं की सर्व स्वर येतात पण अ सोडून. विवृत्त मध्ये अ सोडून सगळे स्वर, हे एक्झाम्पल आहे त्याचे. त्यानंतर संवृत्त
समृद्धमध्ये मुखातील अवयवांचा हालचाल होत नाही, जे आपण वर्ण उच्चारण करतो, जसं की मुखातील अवयवांची हालचाल होत नाही. तर तसंच तुम्हाला मी पूर्ण एक्सप्लेन केलेलं अभ्यंतर. अभ्यंतर प्रयत्न किती आहे? टोटल 5 आहे. स्पृष्ट, ईषत्स्पृष्ट, ईषद्विवृत्त, विवृत्त आणि संवृत्त. स्पृष्टचे एक्झाम्पल काय सांगितले? क पासून म पर्यंत येणारे स्पर्श व्यंजन. ईषत्स्पृष्ट मध्ये काय सांगितलेलं आहे? अभ्यंतर य र ल व. ईषद्विवृत्त मध्ये काय सांगितलेलं आहे? श श स ह. हे आहे उष्म व्यंजन. विवृत्त मध्ये एक्झाम्पल काय सांगितलेलं आहे? सगळे स्वर अ सोडून. आणि समृद्ध मध्ये काय सांगितलेलं आहे? ऱ्हस्व अ. ठीक आहे. आता आपण जाऊया बाह्य प्रयत्नाकडे. बाह्य प्रयत्न किती सांगितलेला आहे? 11. कोणचे आहे? विवार, संवाद, श्वास, नाद, घोष, अघोष, अल्पप्राण, महाप्राण, उदात्त, अनुदात्त, स्वरित. ठीक आहे. आता बघूया आपण विवार, श्वास आणि अघोष. विवार, श्वास आणि अघोष. बघा विवार. विवार ज्यावेळेस आपण वर्ण उच्चारण करतो त्यावेळेस कंठबिळाचा विकास होतो, म्हणजे ट्रॅकिया ओपन होतो. ठीक आहे. श्वास ज्यावेळेस आपण वर्ण उच्चारण करतो तेव्हा कंठबिळातून वेगाने हवा बाहेर पडते. अघोष आवाज घुमतो ज्यावेळेस आपण वर्ण उच्चारण करतो. या तिघांचे जे एक्झाम्पल आहे ते काय आहे? खरं प्रत्याहार. खरं प्रत्याहारात 13 वर्ण येतात. खरं प्रत्याहारात 13 वर्ण येतात. आणि या तिघांचे एक्झाम्पल आहे खरं प्रत्याहार. म्हणजे जे ऑरेंज कलरचा बॉक्स दिलेला आहे ते तुमचे एक्झाम्पल झाले विवारचे, श्वासचे आणि अघोषचे. क ख च छ ट ठ त थ प फ आणि श श स. हे पण एक्झाम्पल झाले आपले विवार, श्वास आणि अघोषचे. टोटल 13. त्यानंतर आता बघू संवाद, नाद आणि घोष. संवाद जेव्हा आपण वर्ण उच्चारण करतो त्यावेळेस कंठबिळाचा संकोच होतो, ट्रॅकिया ओपन होते पण थोडा. नाद जेव्हा आपण वर्ण उच्चारण करतो त्यावेळेस गंभीर स्वराचा आवाज येतो. त्याच्यानंतर घोष आवाज घुमतो. अघोष मध्ये आवाज घुमत नाही, घोष मध्ये आवाज घुमतो वर्ण उच्चारण करताना. याचे एक्झाम्पल काय आहे? हर्ष प्रत्याहार. ग्रीन कलरचा जो बॉक्स दिलेला आहे याच्या अंडर जेवढे पण वर्ण आहे हे संवाद, नाद आणि घोष यांचे एक्झाम्पल आहे. हर्ष प्रत्याहार मध्ये टोटल 20 वर्ण येतात. म्हणजे याच्यात य र ल व ह हे सुद्धा आले आणि ग घ अंग ज ज न ड ढ न द ध न ब भ म हे सगळे आले. कशात? संवाद, नाद आणि घोष हे याचे एक्झाम्पल आहेत. ठीक आहे. ग्रीन बॉक्स. आणि विवार, श्वास आणि अघोष याचे एक्झाम्पल काय आहे? हे ऑरेंज बॉक्स. त्याच्यानंतर आपण बघू अल्पप्राण, महाप्राण. अल्पप्राण मध्ये 1, 3, 5 वर्ण आणि यन प्रत्याहार हे येतात. ठीक आहे. हे आहे 1, हे आहे 3, हे आहे 5, हे आहे 2 आणि हे आहे 4. महाप्राणमध्ये 2 आणि 4 वर्ण आणि शल प्रत्याहार येतो. बघा आता अल्पप्राण, प्राणवायूचा अल्प उपयोग होतो. जे आपण वर्ण उच्चारण करतो तेव्हा प्राणवायूचा अल्प उपयोग होतो. याचे एक्झाम्पल काय सांगितले आहे? यन प्रत्याहार य र ल व प्लस काय सांगितलं? 1, 3, 5. 1 मध्ये काय ते क च ट त प आणि ग ज ड द प आणि यमंगळनम. हे एक्झाम्पल कशाचे आहे? आपल्या अल्पप्राणचे एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतर महाप्राण. महाप्राण मध्ये काय ते 2 आणि 4. याच्यात एक्झाम्पल काय आले? क छ ट थ फ घ झ ढ ध भ. ठीक आहे. हे एक्झाम्पल कशात आले? महाप्राणमध्ये. आणि सोबतच शल प्रत्याहार पण आले, जसं की श श स ह. शल प्रत्याहारमध्ये हे 4 वर्ण येतात, यन प्रत्याहारमध्ये हे 4 वर्ण येतात. बघा अल्पप्राण जर विचारला तर ह्याच्यात जे येलो बॉक्स दिसत आहे त्याच्यात येणारे सगळे वर्ण अल्पप्राणचे एक्झाम्पल आहे. आणि महाप्राणमध्ये हे रेड कलरचे जे बॉक्स येत आहे हे सगळे एक्झाम्पल महाप्राणचे आहे. ठीक आहे. आता आपण जाऊ उदात्त, अनुदात्त, स्वरितकडे. बघा उदात्त जेव्हा आपण वर्ण उच्चारण करतो तालू आदी वरील भागास वायूचा स्पर्श होतो. तालू आदी वरील भागात वायूचा स्पर्श होतो जेव्हा आपण वर्ण उच्चारण करतो. आणि याच्यात काय होते? मोठ्या आवाजात वर्णाचा आवाज येते, म्हणजे मोठ्या आवाजात आपण स्वर उच्चारण करतो. ठीक आहे. त्याच्यानंतर अनुदात्त तालू आदिल, म्हणजे उदात्तचा उलटच आहे अनुदात्त. अनुदात्त मध्ये काय? तालू आदिल स्थानांच्या खालील भागात वायूचा स्पर्श होतो. याच्यात काय होतं? आवाज हळू येतो, हळू आवाजात स्वर उच्चारण. याच्यात काय सांगितलं होतं? मोठ्या आवाजात स्वर उच्चारण. याच उलट अनुदात्त. आता बघा स्वरित. स्वरित मध्ये दोन्ही पण येतात. जेव्हा आपण वर्ण उच्चारण करतो तेव्हा तालूच्या वरच्या भागास आणि खालच्या भागास दोघांचा पण दोन्ही भागात वायूचा स्पर्श होतो. आणि याच्यात काय होतं? मध्यम आवाज येतो. काय तो? मध्यम. आणि उदात्त, अनुदात्त आणि स्वरित यांचे सगळ्यांचे एक्झाम्पल काय राहील? सगळे स्वर, ऑल स्वर. ठीक आहे. आता बघूया आपण संज्ञा प्रकरण. आता याच्यात काय आहे? सगळ्यात पहिला आहे संयोग. संयोग म्हणजे काय? संयोग म्हणजे जोडाक्षर. जसं की याचं सूत्र आहे
हलोनंतरा संयोग. आता हे याचं सूत्र आहे. याचं म्हणणं काय, जेव्हा दोन व्यंजन, काय फक्त व्यंजन, जेव्हा दोन व्यंजन एकमेकांजवळ येतात याला संयोग म्हणतात. मराठीमध्ये आपण याला म्हणतो जोडाक्षर. याचं उदाहरण बघूया. तद प्लस च, तच्छ, तद प्लस च, तच्छ. इथे काय झाला, द आणि च या दोन व्यंजनांचा संयोग आहे. ठीक आहे, तच्छ. याच्यात सूत्र लक्षात ठेवायचे आपल्याला संज्ञा प्रकारामध्ये, इम्पॉर्टंट आहे, ते डायरेक्टली विचारले जातात एमसीक्यू पॉईंट मध्ये. आता संहिता, संहिताचं सूत्र काय, परह सन्निकर्ष संहिता. सूत्र लर्न करायचं आहे, जसं आपण संयोगचं केलं. संयोगचं काय, हलोनंतरा संयोग, संहिता परह सन्निकर्ष संहिता. आता संयोग मध्ये आपण फक्त व्यंजन एकमेकांच्या जवळ येतात असं म्हटलंय, आणि संहितामध्ये दोन वर्ण जेव्हा एकमेकांच्या अतिशय जवळ येतात तेव्हा त्याला संहिता असे म्हणतात. मग ते स्वर असो किंवा व्यंजन असो, स्वर असो किंवा व्यंजन असो, दोन वर्ण जवळ आले त्याच्यात काय होते, संहिता होते. बघा, त्यांच्या एकत्र येण्याला संहिता किंवा संधी असे म्हणतात. इथं काय सांगितलं, उपेंद्र, उप प्लस इंद्र. ठीक आहे. आता उप, उप, प मधून अ बाहेर निघतो, प जे आपण बोलतो, म्हणजे आता एक व्यंजनच झाला. व्यंजन उच्चारण करताना आपल्याला स्वरची मदत लागते. तर प ला हलंत दिला आणि अ बाहेर काढला. ठीक आहे. उप प्लस अ प्लस इंद्र. तर अ प्लस ई जेव्हा होतो तेव्हा तेव्हा तयार काय होतो, ए तयार होतो. अ प्लस ई जेव्हा होतो त्यावेळेस ए तयार होतो. हा संधीचा रूल आहे. ठीक आहे. आपण हे संधी करताना शिकूया. उपेंद्र, इथं काय आन्सर झालं, उपेंद्र. उप प्लस इंद्र, उपेंद्र. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण ऱ्हस्व दीर्घ लुप्त, याचं सूत्र काय आहे, उकालो ऱ्हस्व दीर्घ लुप्त. जसं मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, स्वरचे टाईप 3. ऱ्हस्व स्वरला उच्चारण करायला 1 मात्रेचा वेळ लागतो, दीर्घ स्वरला उच्चारण करायला आपल्याला 2 मात्रेचा वेळ लागतो, आणि लुप्त स्वर उच्चारण करायला आपल्याला 3 मात्राचा वेळ लागतो. 1 मात्रा, 2 मात्रा, 3 मात्रा. ठीक आहे. याच्यात हे उकालो ऱ्हस्व दीर्घ लुप्त सूत्र आहे. अनुनासिक, मुखनासिक वचनो अनुनासिक, हा त्याचे सूत्र आहे. लक्षात ठेवा, अनुनासिकचं सूत्र मुखनासिका वचनो अनुनासिक. आता याचा अर्थ काय होतो, मुख आणि नासिका मिळून उच्चारलेल्या वर्णाला अनुनासिक म्हणतात. मुख आणि नासिका या दोघांना मिळून उच्चारलेल्या वर्णाला अनुनासिक वर्ण असे म्हणतात. याच्यात येणारे एक्झाम्पल काय, यमंगणनम. अनुनासिक वर्ण कोणत्या, यमंगणनम. ठीक आहे. त्यानंतर आपण बघू पद. पद, आता याचा सूत्र काय, सुप्तिदंत पदम. ज्या शब्दांना सूप अथवा तिंग हे प्रत्यय कोणचा, सूप अथवा तिंग हे प्रत्यय लागतात तेव्हा आपण त्यांना पदम शब्द असा म्हणतो. बघा आता, क्रीड प्लस ती, क्रीडती. तर तिंग मधून जे उरला आहे शेष ते होता ती. तिंग मधून ती उरला आणि आपण इथे लिहिला क्रीड प्लस ती, क्रीडती. हा काय झाला, तिंग प्रत्यय. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघू धातू. भुवादयो धात्वः. धातूचा सूत्र काय, भुवादयो धात्वः. क्रियापदाच्या मूळ रूपाला धातू म्हणतात. क्रिया दर्शवणारे शब्द, जसं की पठ प्लस अ प्लस मी, पठामी. पठ हा काय झाला, पठ हा धातू झाला. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघू उपसर्ग. उपसर्गाचं सूत्र काय, उपसर्ग क्रियायोगो. ठीक आहे. ज्यांचा क्रियेशी संबंध येते त्या प्रयत्नांना उपसर्ग असे, त्या प्रत्ययांना उपसर्ग असे म्हणतात. ठीक आहे. उपसर्ग, उपसर्ग हे 22 आहे आणि आपला नेक्स्ट टॉपिक हा उपसर्गच आहे. त्यावेळेस मी तुम्हाला उपसर्ग एक्सप्लेन करून देईन. बघा, उपसर्ग किती असतात, 22 असतात. उपसर्गाचा जेव्हा क्रियेशी संबंध येतो तेव्हा त्याला आपण उपसर्ग असे म्हणतो, आणि जेव्हा उपसर्गांचा क्रियेशी संबंध येत नाही त्याला आपण निपात असे म्हणतो. निपात याचं सूत्र काय, प्रादय. आता उपसर्ग कोणचे आहे हे सांगू आपण पुढच्या टॉपिक मध्ये, याच लेक्चर मध्ये. बघा, निपात ज्यांचा क्रियेशी संबंध येत नाही त्यांना निपात असे म्हणतात. याचं पण एक्झाम्पल उपसर्गच आहे. त्यानंतर गुण आणि वृद्धी यांना आपण असं समजू. बघा आता याच्यात काय झालं, आदेंग गुण आणि आद गुण हे दोन सूत्र आहे गुणचे. ठीक आहे. याच्यात जे पहिला सूत्र आहे, या सूत्रावर आपण अ, ए आणि ओ या 3 स्वरांना गुण असे म्हणतात हे समजू. ठीक आहे. आणि आद गुण हे आपण संधी करील त्यावेळेस समजूया. आता आपल्याला फक्त हे सूत्र लक्षात घ्यायचे आहे. गुणाचे 2 सूत्र आहे, आदेंग गुण आणि आद गुण. ठीक आहे. आदेंग गुणानुसार अ, ए, ओ या 3 स्वरांना काय म्हणतो आपण, गुण असे म्हणतो. त्याच्यानंतर वृद्धी. वृद्धी संधीमध्ये पण 2 सूत्र सांगितलेले आहे, वृद्धी राधेच, वृद्धी रेची. ठीक आहे. आता वृद्धी राधेच या सूत्रानुसार आ, ओ, ए
या 3 स्वरांना वृद्धी असे म्हणतात. हे लक्षात घ्यायचं फक्त. ज्यावेळेस आपण संधी करू त्यावेळेस आपण हे एक्स्ट्राचा सूत्र जे आहे ते समजून घेऊ. आद गुण गुणमध्ये आणि वृद्धीमध्ये वृद्धी रेची. ठीक आहे. आता ईत जसं तुम्हाला सांगितलं होतं मी ईत त्यावेळेस जे आपण महेश्वरी सूत्र करत होतो. हलंत्यम हे त्याचं सूत्र आहे. ईतचं सूत्र काय हलंत्यम लक्षात घ्या. याचा अर्थ काय होतो महेश्वरी सूत्रातील शेवटचे वर्ण महेश्वरी सूत्रातील शेवटचे वर्ण जसं इथं उदाहरण दिलेलं आहे अ इ उ न महेश्वरी सूत्रातली शेवटचा वर्ण म्हणजे इथं काय आला न न काय झाला याला लागली ईत संज्ञा. आता प्रत्याहार करताना तो लोप पावतो म्हणजे जेव्हा आपण लिहितो प्रत्याहारमध्ये त्यावेळेस आपण याला लिहित नाही. जसं अनप्रत्याहार 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 मध्ये कोणते सूत्र येते कोणते वर्ण येते अ ई आणि उ हेच येतात. फक्त अ ई आणि उ हे तिघच येतात. ठीक आहे. त्यानंतर प्रत्याहारात शेवटी असतो काय असतो प्रत्याहारात शेवटी असतो. हे अनप्रत्याहार झाला याच्यात शेवटला असणारा वर्ग न आहे वर्ण हे न आहे. तर असा आहे ईच संज्ञा. ईच संज्ञाचं सूत्र काय हलंत्यम महेश्वरी सूत्रातील शेवटचा वर्ण प्रत्याहार करताना ते लोप पावतो प्रत्याहारात शेवटी असतो. ठीक आहे. बघूया आपण डबल एकदा बघा. महेश्वरी सूत्र जसं अ आणि च हे एक झाला प्रत्याहार. आता तुम्हाला काय सांगितलं होतं ईच संज्ञा काय आहे ते महेश्वरी सूत्राच्या प्रत्येक सूत्रात शेवटचा वर्ण असतो. जसं की न क अंग ट न म हे काय झाला ईच संज्ञक सूत्र झाले ईच संज्ञक वर्ण झाले. ठीक आहे. आता जे आपण प्रत्याहार करतो त्यावेळेस त्याचा लोप होतो. आपण काय म्हणलं होतं अच प्रत्याहार मध्ये न क अंग आणि च याचा लोप होतो म्हणजे उरलेले वर्ण काय राहील आपले स्वर राहील अ इ उ रु लु ए ओ आणि बस हे आपले काय झाले टोटल 9 स्वर झाले. ठीक आहे. तसंच आपल्याला इथे बघायचं आहे जसं आता ईदचं सांगितलं हलंत्यम ईद म्हणजे काय लोपणारे ईद सूत्राचा ईद संज्ञाचा लोप होतो. आता लोपचे सूत्र काय आहे आदर्शनम लोप तस्य लोप हे त्याचे सूत्र आहे. जसं ईदचं सूत्र काय आहे हलंत्यम लोपचं सूत्र काय आदर्शनम लोप तस्य लोप. ठीक आहे. जे वर्ण दिसत नाही जसं ईद मध्ये जे लोप होतो तो दिसत नाही त्याला आपण काय म्हणतो लोप. त्यानंतर प्रत्याहार प्रत्याहाराचं सूत्र काय आहे आदिरांतेन सहेता प्रत्याहारचा सूत्र काय आहे आदिरांतेन सहेता. प्रत्याहार कसा तयार करतात बघा महेश्वरी सूत्रातला कोणचा पण एक वर्ण आणि ईच संज्ञक वर्ण हे घेतल्याच्या नंतर आपला काय होतो प्रत्याहार तयार होतो. जसं की बघा आता डबल सांगतो जसा की आता आपण ल आणि हा न घेतला किंवा मग बघा समजा ख आणि र घेतला. खर मध्ये काय होतं ख आणि हे ख आणि र हे खरं प्रत्याहार आहे. बघा महेश्वरी सूत्रातील एक वर्ण आणि र काय झाला ईत संज्ञक झाला ज्याचा लोप होणार मग हा काय झाला एक प्रत्याहार तयार झाला. ठीक आहे. तसा प्रत्याहार समजला आपण. आता आपण प्रत्याहार पण समजला लोप पण समजला आणि ईद पण समजला. आता आपण उदात्त बघू. उदात्त म्हणजे उच्चैरुदत्त अनुदात्त म्हणजे निश्चैरुदत्त आणि स्वरित म्हणजे समाहार स्वरित. बघा हे आपण आधीच समजलो होतो. उदात्त म्हणजे वायूच्या वरच्या भागाला स्पर्श होतो अनुदात्त मध्ये वायूचा खालच्या भागाला स्पर्श होतो आणि स्वरित मध्ये दोन्ही मुखातील अवयवांच्या दोन्ही भागाला म्हणजे वरच्या भागाला आणि खालच्या भागाला स्पर्श होतो. स्वरित मध्ये दोघं पण येतात उदात्त आणि अनुदात्त. ठीक आहे. इथं बघा इथं सांगितलेलं आहे उच्चारण स्थान वरच्या भागातून उच्चार केल्यावर येणारे स्वर. उच्चारण स्थानाचा बघा उच्चारण स्थानाचा हे बघा उच्चारण स्थानाच्या वरच्या बाजूतून उच्चार केल्यावर येणारा स्वर आणि निश्चैरुदत्त. ठीक आहे. अनुदत्त म्हणजे काय निश्चैरुदत्त. आता आपण बघणार आहे उदात्त अनुदात्त आणि स्वरित. बघा उदात्तचा सूत्र काय उच्चैरुदत्त अनुदात्तचं सूत्र काय निश्चैरुदत्त स्वरितचं सूत्र काय समाहार स्वरित. स्वरित मध्ये दोन्ही पण येतात. बघा आता उदात्त
उच्चारण स्थानाचा वरचा भागातून उच्चारण केल्यावर येणारा स्वर. अनुदात्त, उच्चारण स्थानाच्या खालच्या भागेतून उच्चार केल्यावर जो स्वर येतात ते अनुदात्त. आणि स्वरित मध्ये उदात्त प्लस अनुदात्त. ठीक आहे. स्वरितचं सूत्र काय आहे? समाहार स्वरित. अनुदात्त मध्ये निश्चयरुदत्त आणि उदात्त मध्ये उच्चारुदत्त. ठीक आहे. आता बघू आपण सवर्णम. सवर्णम काय? तुल्यास प्रयत्नम सवर्णम. याचं सूत्र काय? तुल्यास प्रयत्नम सवर्णम. आता याला समजूया. ज्या वर्णाचे उच्चारण स्थान व अभ्यंतर प्रयत्न सारखे असतात त्याला आपण काय म्हणतो? सवर्ण म्हणतो. ठीक आहे. आता उच्चारण स्थान बघा, कंठ, कंठ बघा, अ कु ह विसर्जनीय नाम कंठ म्हणजे पूर्ण क वर्ग येतो. कंठमध्ये बघा क ख ग घ अंग एवढ्या वर्णांचा उच्चारण स्थान हा कंठ आहे हे आपल्याला माहित आहे. त्याच्यानंतर अभ्यंतर प्रयत्न बघा, प्रयत्न मी सांगितले होते दोन प्रकारचे, बाह्य आणि अभ्यंतर. अभ्यंतर प्रयत्न 5 प्रकारचे सांगितले होते. स्पृष्ट, ईषत्स्पृष्ट, ईषद्विवृत्त, विवृत्त आणि संवृत्त. तर सगळ्यात पहिला जो अभ्यंतर प्रयत्न आहे म्हणजेच कोणता? स्पृष्ट. त्याच्यात कोणचा येते? क पासून म पर्यंत येणारे वर्ण बघा. स्पृष्ट, स्पृष्ट मध्ये क पासून म पर्यंत येणारे वर्ण आहे म्हणजे क वर्ग पूर्ण येतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण उच्चारण स्थान बघा, कंठ, कंठ, कंठ मध्ये पूर्ण क वर्ग येतो. म्हणजे इथं काय सांगितलेलं आहे? सवर्णम कोणाला म्हणतात? ज्या वर्णाचे उच्चारण स्थान व अभ्यंतर प्रयत्न सारखे येतात त्याला आपण सवर्ण म्हणतो. मग हे क ग ग घ अंग हे काय झाले? सवर्ण झाले. ठीक आहे. आता प्रगृहम, इदु देद द्विवचनम प्रगृहम. आता बघा याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ काय होतो? ई उ ए. ई उ ए कारांत शब्द जे द्विवचनी असतील त्यांना प्रगृहम असे म्हणतात. जसं हरी येतो, यामध्ये हरी हा इकारांत द्विवचन शब्द आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपला संज्ञा प्रकरण संपलाय. ठीक आहे. याच्यात काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. तर आपण बघू आता याच्यावर येणारे क्वेश्चन कसे असतात. बघा, महेश्वरी सूत्र किती आहेत असं या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. महेश्वरी सूत्र किती आहेत? म्हणे महेश्वरी सूत्रात स्वर किती आहे असं या प्रश्नात विचारलेलं आहे. स्वर किती आहे? तर टोटल स्वर महेश्वरी सूत्रामध्ये 9 येतात. जसं अच प्रत्याहारामध्ये आपण ईच संज्ञक वर्ण सोडले तर आपले स्वर 9 येतात. त्याच्यानंतर अभ्यंतर प्रयत्न किती असे या प्रश्नामध्ये म्हणलेलं आहे. अभ्यंतर प्रयत्न किती आहे? तर अभ्यंतर प्रयत्न आहे 5. त्याच्यानंतर ज ब गड इति वर्ण म्हणजे याच्यात काय सांगितलेलं आहे? ज ब गड ह, ज ब गड हे कोणत्या प्रत्याहार मध्ये येतात? बघा आता खर, जश, यन आणि शल. बघा आता जश हा प्रत्याहार आहे. बघा आपण बघू जश हा प्रत्याहार आहे. हा ज आला आणि हा आला श. श, ज ब ग ड द. याच्या श काय होतो? शचा लोप होतो. ईच संज्ञक वर्ण आहे म्हणून तो. ठीक आहे. आता ज ब ग ड या जश प्रत्याहार मध्ये येणारे वर्ण ज ब ग ड आहे. तर मग याचा आन्सर काय होऊन जाईल बघा. याचा आन्सर होऊन जाईल जश. राईट आन्सर काय? सेकंड. ठीक आहे. त्याच्यानंतर बाह्य प्रयत्न किती आहे? बाह्य प्रयत्न किती आहे? तर बाह्य प्रयत्न 11 आहेत म्हणून ऑप्शन सी हे राईट होतो. त्याच्यानंतर बघा आता या 5th क्वेश्चन मध्ये काय विचारलेलं आहे? डायरेक्ट सूत्र विचारलेलं आहे. सुप्तिदंत, सुप्तिदंत कशाचा सूत्र आहे? पदमचा आहे. ऑप्शन बी हे राईट होतो. त्याच्यानंतर आपण बघू उच्चय, हे पण एक सूत्र आहे. बघा आता उच्चय, उच्चैरुदत्त म्हणजे उदात्त, उच्चैरुदत्त उदात्त. याचा आन्सर काय राहील? मग ए आन्सर हे राईट राहील. त्याच्यानंतर स्पृष्ट प्रयत्न. आता स्पृष्ट हा प्रयत्न विचारलेला आहे. प्रयत्न किती सांगितले होते आपल्याला? 2 प्रकारचे, बाह्य आणि अभ्यंतर. ठीक आहे. तर अभ्यंतर प्रयत्नाच्या अंडर आपण स्पृष्ट हा पाहतो पहिला. तर स्पृष्टचे जे एक्झाम्पल आहे ते क पासून येणारे म पर्यंत आहे म्हणजे कोणचे? स्पर्श व्यंजन. तर याचा आन्सर राईट राहील बी, स्पर्श नाम. ठीक आहे. आता सूत्र, आता क्वेश्चन नंबर 8. आता इथं पण सूत्र विचारलेलं आहे. आदर्शनम लोपः. ऑप्शन सी इथं राईट राहील. त्याच्यानंतर आता 9 मध्ये काय विचारलंय बघा.
प्रत्यहार संज्ञा विधायक सूत्र किम, म्हणजे प्रत्यहार याचा सूत्र काय आहे संज्ञामध्ये बघा. आता प्रत्यहार याचा सूत्र काय आपण पाठ केला होता, काय सांगितला होता, आदिरांतेन सहिता. प्रत्यहार याचा सूत्र काय होता, आदिरांतेन सहिता. बघा प्रत्यहारचा सूत्र काय होता, आदिरांतेन सहिता. आणि क्वेश्चन अजून काय होता, नेक्स्ट रस्व अ वर्ण्यस्य प्रयत्न. रस्व अ हा कोणत्या प्रयत्नात येते, तर बघा समृद्धमध्ये रस्व अ हा येतो. तर कसा येतो बघा. आता प्रयत्न आपण बघितले होते अभ्यंतर आणि बाह्य. अभ्यंतर मध्ये स्पृष्टपर्यंत जे आपण बघितला होता आधीचा क्वेश्चन, त्याच्यात क पासून म पर्यंत येणारे कोणते होते, स्पर्श व्यंजन. स्पृष्टचे एक्झाम्पल विचारले होते, कोणतं स्पर्श नाम आपण राईट आन्सर केलं होतं. त्याच्यानंतर समृद्ध हा विचारला, म्हणजे रस्व अ हा कोणाचा एक्झाम्पल आहे विचारला होता, तर समृद्धचा विचारलाय. समृद्ध हा आन्सर राहील. इथं आन्सर काय राहील आपलं 10th वाला समृद्धम. ठीक आहे, रस्व ह कोणत्या प्रयत्नाचा एक्झाम्पल आहे, समृद्धम. तर आता आपण करणार आहे उपसर्ग. उपसर्ग आपल्याला टोटल किती सांगितले आहे, 22 उपसर्ग आपल्याला टोटल सांगितले आहे. उपसर्गावर डायरेक्ट 5 मार्काचा क्वेश्चन आपल्या युनिव्हर्सिटी एक्झाम मध्ये विचारले जाते. ठीक आहे, तर उपसर्ग जेव्हा उपसर्गाचा क्रियेशी संबंध असतो तेव्हा आपण त्याला उपसर्ग असं म्हणतो, आणि जेव्हा उपसर्ग यांचा क्रियेशी संबंध नसतो तेव्हा त्याला आपण निपात असं म्हणतो. उपसर्ग किती आहेत, 22. कोणचे आहे बघा, प्रति, परा, परी, अप, अनु, अव, अंग, अधि, अभि, अपि, अति, सम, सु, नि, स, नीर, नि, वि, दु, स, दूर, उ, तो, उप. असे 2-2 करून तुम्ही लर्न करू शकता डायरेक्टली, किंवा तुम्ही तुमच्या सिक्वेन्सनुसार पण लर्न करू शकता. प्रति, परा, परी, अप, अनु, अव, अंग, अधि, अभि, अपि, अति, सम, सु, नि, स, नीर, नि, वि, दु, स, दूर, उ, तो, उप. असे 22 उपसर्ग आहे. आणि याच्यावरून आता उपसर्गाच्या समोर मी काय केलेलं आहे, सेंटेन्सेस लिहिलेले आहे संस्कृतमध्ये. ते सेंटेन्सेस तुम्हाला डायरेक्टली लर्न करायचे आहे, आणि क्वेश्चन युनिव्हर्सिटीमध्ये अशा टाईपचा येतो, उपसर्ग स्ववाक्येषु युज्यते. आता याच्यात अधि, अपि, अधि, परा, अनु, प्र, निस. आता हे तुम्हाला याच्या पुढं आन्सर लिहायचे आहे, हे तुम्ही तुमच्या यानं आन्सर लिहिसाल याच्या पुढं. ठीक आहे, आता हे जे सेंटेन्सेस आहे हेच उचलून तुम्हाला या साईडला लिहायचे आहे. बस हेच एक्झॅक्ट लर्न करायचे आहे आणि हेच एक्झॅक्ट इथं लिहायचे आहे. ठीक आहे, आता आपण एकेकानं सेंटेन्सेस समजू, त्याचा अर्थ समजू. ठीक आहे, मिनिंग. आता गंगा हिमालयात प्रभवती, गंगा हिमालयातून उत्पन्न होते. त्याच्यानंतर पुत्री मातरम प्रत्यवदत, मुलीने आईला रिक्वेस्ट केली. ठीक आहे, सैनिक शत्रूंना पराजयते, सैनिक शत्रूंना पराभूत करतो. ठीक आहे, त्याच्यानंतर परी, आचार्य शिष्यानं परीक्षिते, म्हणजे आचार्य शिष्यांची परीक्षा घेतो. ठीक आहे, त्याच्यानंतर चोर धनम अपहरती, याचा अर्थ काय होतो, चोर धन चोरतो. शिष्याय गुरुम अनुगच्छती, म्हणजे शिष्य गुरुचे अनुसरण करते. बघा अनुगच्छती, शिष्य गुरूंचे अनुसरण करते, म्हणजे गुरुला फॉलो करते. ठीक आहे, अनुसरण करणं म्हणजे फॉलो करणं. त्याच्यानंतर राम भवंतम अवगच्छती, म्हणजे राम तुम्हाला समजतो किंवा ओळखतो. ठीक आहे, त्याच्यानंतर राम भवंतम. त्याच्यानंतर अंग, रुग्ण चिकित्सालयात अनयती, म्हणजे रुग्णाला चिकित्सालयात आणले. त्याच्यानंतर अधि, विद्वान सर्वत्र अधिराजते, म्हणजे काय, विद्वान सगळीकडे श्रेष्ठ ठरतो. ठीक आहे, त्याच्यानंतर अभि, सहवनम अभिगच्छती, म्हणजे काय, तो वनाकडे जातो. त्याच्यानंतर राम आप्यगच्छती, म्हणजे राम सुद्धा येतोय. ठीक आहे, त्याच्यानंतर अति, राम समुद्रम अतिक्रमती. आता याचा अर्थ काय, राम समुद्र ओलांडतो. ठीक आहे, त्याच्यानंतर राम रावणम संहारती, म्हणजे राम रावणाला मारतो. ठीक आहे, त्याच्यानंतर सज्जन सर्वदा सुकरोती, म्हणजे सज्जन माणूस नेहमी चांगले काम करतो. त्याच्यानंतर निस, म्हणजे गंगा हिमालयात निससरती, म्हणजे गंगा हिमालयातून बाहेर येते. त्याच्यानंतर नीर काय, निर्गच्छती. बघा आता नीर बालक विद्यालयात निर्गच्छती, मुलगा शाळेतून बाहेर जातो. त्याच्यानंतर सिंह वने निवासती, म्हणजे सिंह जंगलात राहतो. त्याच्यानंतर छात्रांना फलांनी वितरती, म्हणजे काय, तो विद्यार्थ्यांना फळ वाटतो.
ठीक आहे. त्याच्यानंतर दूस, दूस काय, दुर्जन सर्वदा दुष्करोती, म्हणजे काय, दुर्जन नेहमी वाईट कृत्य करतो. त्याच्यानंतर सज्जन दुर्लभ असती, म्हणजे सज्जन माणूस दुर्मिळ असतो, म्हणजे काय, रेअर असतो. सज्जन माणूस भेटणं हे रेअर आहे. त्याच्यानंतर ऊत, गंगा हिमालयात उद्भवती, म्हणजे गंगा हिमालयातून उत्पन्न होते तेच. त्याच्यानंतर उप, सज्जन सर्वदा उपकरोती, म्हणजे काय, सज्जन माणूस नेहमी उपकार करतो. तर अशा प्रकारचे हे आपले 22 उपसर्ग आहे. अर्थासकट तुम्हाला मी एक्सप्लेन केले आहे. आणि हे जे सेंटेन्सेस आहे हे तुम्हाला डायरेक्टली लर्न करायचे आहे. हे तुम्हाला उपसर्ग कोणचा पण विचारला असो तर तुम्हाला हे डायरेक्टली लिहायचे आहे. किती उपसर्ग आहे, 22 उपसर्ग आहे. किती मार्क्ससाठी येतात, तर 5 मार्क्ससाठी येतात. इम्पॉर्टंट आहे आणि याच्यात चुकायचं काही गुंजाईशच नाही आहे, काही टेन्शन नाही घ्यायचं. तर अशा प्रकारे आपला टॉपिक इथं संपतो. तुम्हाला जर याच्यात काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळू शकता. या लेक्चरमध्ये कोणत्याही टॉपिकमध्ये कुठे जरी डाऊट असेल तर मला नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये कळवा. ठीक आहे. तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि बस सध्यासाठी बाय बाय. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण अव्ययानी आणि शब्दरूपांनी समजू. ठीक आहे. तर बाय बाय.